जुन्नर तालुक्याची जीवनवाहिनी मानली जाणारी कुकडी नदी ही पुणे जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाची नदी आहे। तालुक्याच्या कृषी, सांस्कृतिक आणि भौगोलिक जडणघडणीत या नदीचा मोलाचा वाटा असून कुकडी नदीचा उगम जुन्नर शहराच्या पश्चिमेस नाणेघाटाच्या जवळ असलेल्या सह्याद्रीच्या माथ्यावर कुकडेश्वर या ठिकाणी झाला आहे। ही नदी घाटमाथ्यावर उगम पावून पूर्वेकडे वाहते आणि जुन्नर तालुक्यातील महत्त्वाच्या गावांतून प्रवास करत आहे। कुकडी प्रकल्पामुळे जुन्नर आणि आसपासच्या भागातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे, ज्यामुळे हा परिसर बागायती झाला आहे। कुकडी नदीने जुन्नर तालुक्याचे कृषी आणि सामाजिक जीवन सुजलाम सुफलाम केलं आहे, म्हणूनच तिला खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी व जीवनदायिनी मानलं जातं। तालुक्यातील जीवन सुजलाम सुफलाम करत असताना कुकडी नदीने कुठलीही अस्पृश्यता मानली नाही, कुठलीही धर्मांधता बाळगली नाही। जो तिच्या अंगावर खांद्यावर खेळला त्याला तिने समृद्ध केलं। असे असताना कोणत्या तरी समाजविघातक वृत्तीने साकोरी, निमगावसावा या गावांना जोडणाऱ्या पुलाखालील या जीवनदायिनी कुकडी नदीच्या पात्रात मोठे मोठे मांसाचे तुकडे आणून टाकले असून तिचे पाणी दूषित केले असून फक्त पाणीच दूषित केले नाही तर समाज मनही दूषित केला आहे। अशा या समाज विघातक वृत्तींचा, समाजकंटकांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा व त्यांना योग्य ते शासन करावे, अशी मागणी साकोरीचे माजी सरपंच पांडुरंग साळवे व भाजपचे अनुसूचित युवा मोर्चाचे अध्यक्ष सिद्धार्थ गोफणे व इतर ग्रामस्थांनी केला आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्हे। नमस्कार। आज आपण साकोरी या ठिकाणी कुकडी नदीच्या पुलावर उभे आहोत। हा पूल साकोरी आणि निमगावसावा यांना जोडणार आहे। काही लोक या ठिकाणी पहाटे फिरायला येत असताना त्यांच्या असं निदर्शनास आलं या नदीपात्रात काहीतरी टाकलेलं आहे। नक्की काय टाकलं आहे या ठिकाणी आपल्याबरोबर साकोरीचे ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया। या साकोरी हद्दीतील हा निमगावसावा आणि साकोरीला जोडणारा कुकडी नदीवरील पूल आहे। या पुलावरती रात्रीचे काही लोक कापलेल्या जनावरांचे अवशेष म्हणजे पाय असतील किंवा डोकं असेल असं दर दिवस रात्रीचं आणून टाकतात। त्याच्यामुळे इथलं पाणी पूर्ण प्रदूषित झाले आणि ते रोडवर सुद्धा टाकतात आणि हे अतिशय वाईट आहे। हे पाणी पूर्ण प्रदूषित झालं आहे। गावच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्नसुद्धा, गावाचे पाणीसुद्धा या नदीच्याकडेच पिले जाते आणि इथं दुर्गंधी चालली। तर हे रात्रीचं जाणून बुजून कोणतरी बाहेरून लोक येतात, गोणीमध्ये भरलेले सुद्धा काही मेलेले प्राणी, कापलेले, त्यांचे काही उरले, हे सगळं इथं टाकलं जाते। तर याच्यावर काहीतरी नियोजन करून याच्यावर बंदी आली पाहिजे। पण याबद्दल निर्णय घेतला पाहिजे, कारण मेलेल्या कोंबड्यासुद्धा इथं आणून टाकल्या जातात। पुलावरून वाहन सहज पार्क करता येतात आणि खाली फेकून दिले जाते। त्याच्यामुळे जर या डाव्या साईडला पाहिलं तर अख्खं मेलेल्या प्राण्यांचे, कापलेल्या प्राण्यांचे अवशेष पडलेले आहेत, काही पाय पडलेत, काही डोकी पडलीत आणि अतिशय दुर्गंधी झाली। तर जवळच कामटकर मळा आहे, त्यांना सुद्धा हा वास सहन होत नाही, इतकं वाईट अवस्था आहे। तर ग्रामपंचायतीने याच्याकडे लक्ष देऊन नाही तरी मला तर वाटतं इथं CCTV कॅमेरे लावले पाहिजेत। त्याच्यामुळं कोण करतं हे खोडी हे पकडलं पाहिजे आणि मेलेल्या कोंबड्यासुद्धा आणून टाकल्या जातात। त्याच्यामुळं ह्या परिसर पूर्ण दूषित झाला आहे, पाणी पूर्ण दूषित झाले आहे। पाण्याकडे पाहिलं तरी तुम्हाला म्हणजे असं वाईट वाटलं, इतकं घाण पाणी झाले। पोलीस प्रशासनाने पहिलं आरोग्य विभागाला, पंचायत समितीत किंवा आरोग्य विभागाला याचं लेखी पत्र दिलं पाहिजे, ग्रामपंचायतला दिलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे। कारण हा प्रश्न पोलिसांच्यापेक्षा आरोग्य विभागाकडे जास्त महत्त्वाचा वाटतो। दादा, तुमचं नाव काय आणि तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? माझं नाव वसंत मनाजी गाडगे, निमगावसावा राहणारा। नदीच्या कडेला विहीर आहे पश्चिमेच्या बाजूला। रात्री ते पारी वाघ बीग येतो इथं कोंबड्यांची घाण, मेलेल्या कोंबड्यांची घाण घेऊन धाब्यावरती ते शिल्लक मटेरियल राहतं ते सुद्धा आणून टाकीत्यात। ते दूषित पाणी झालेले। इथं मोटर चालू करायला जरी आलं तरी वास भरपूर येतो, भीती वाटते इथे यायची आणि पाणी प्यायला लायकीचं राहिलं नाही, विहिरीचं पाणी अडचण होतं। माझे नाव सिद्धार्थ शिवाजी गोपणे, राहणार मी साकोरी गावचा। सकाळी 5 वाजता आम्ही रोजच्या प्रमाणे दररोजप्रमाणे मॉर्निंग वॉकला येतो। भरपूर महिला वगैरे असतात। आज 3 ते 4 दिवस झाले आम्हाला या ठिकाणी जनावरांचे अवशेष आढळतात। काल सकाळी आम्ही खाली नदीवरती डोकून पाहिलं, आज सकाळी पाहिलं तर भरपूर प्रमाणात अवशेष या ठिकाणी होते आणि त्याचप्रमाणे शेजारी आसपासचे इथं गाई, चिकन मटनचे दुकान आहे, ते लोक काय करतात, सकाळी पहाटे 5-6 वाजता पिशव्या भरून आणतात आणि एका साईडला टाकून देतात। तर तिथं कुत्रे किंवा कावळे यांची खूप गर्दी असते। सकाळच्या वेळेस
येणारे जाणारे वाहने किंवा व्यक्ती एखाद्या दिवशी जर समजा त्या लोकांना त्या कुत्र्यांना जर भक्ष्य भेटला नाही तर ते माणसांवरती हल्ला करू शकतात. यामुळे काहीतरी उपद्रव वाढण्यापेक्षा किंवा एखाद्या गाडीचं ॲक्सिडेंट होऊ शकतं. यामुळे ग्रामपंचायतीने किंवा स्थानिक सदस्य ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी काहीतरी विचार केला पाहिजे. आज ही साकोरीची नदी पवित्र नदी, या पवित्र नदीला काहीतरी गालबोट लावण्याचं कार्य या ठिकाणी चालू आहे. त्याचप्रमाणे या नदीत झालेली दुर्गंधी, चिकनच्या पिशव्या असेल, फुलं असतील, थोडं पिशव्या, कागद, अतिशय दुर्मिळ अवस्था या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी लक्ष देण्याला कोणालाही टाईम नाही. त्यामुळे माझे सर्वांना या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला माझी नम्रपणे आपल्या माध्यमातून आव्हान आहे तर आपण त्वरित या ठिकाणी लक्ष घालून 7 ते 8 दिवसात हा प्रश्न मार्गी लावा, एवढीच आमची कळकळीची विनंती.